कुर्ला स्टेशन परिसरामध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे। एक बस अनेक वाहनांना चिरडत थेट एका सोसायटीमध्ये घुसलेली आहे। हा कुर्ला स्टेशन परिसर आहे। कुर्ला स्टेशनामधील जी बुद्ध कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये जी बस आली होती एका सोसायटीमध्ये घुसलेली आहे आणि या ठिकाणी 3 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 21 जण हे जखमी झालेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे। अतिशय हा विचित्र असा हा अपघात आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी बस आहे ती कुर्ला स्टेशनवरनं अनेक वाहनांना चुरडत थेट एका सोसायटीमध्ये घुसलेली आहे। ही दृश्य आहेत कुर्ला स्टेशन परिसरामधील। या ठिकाणी फायर ब्रिगेडची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। ही त्याचबरोबर पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण की हा विचित्र झालेला अपघात पाहण्यासाठी अनेक कुर्लेतले नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलीस त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। ही तुम्ही या ठिकाणी बघू शकता जी टू व्हीलर गाडी होती त्याचबरोबर काही टेम्पो आहेत तो त्याचा देखील जबरदस्त अपघात झालेला आहे। ही बस थेट जी बस आली आणि थेट या टेम्पोवरती येऊन धडकलेली आहे। हाच तो टेम्पो आहे, याला येऊन थेट एकदम बस या टेम्पोवरती धडकलेली आहे आणि याचा पुढचा जो भाग आहे टेम्पोचा तो चक्काचूर झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी बाईक आहे। एक मिनिट या ठिकाणी जे बाईक आहे नागरिक अतिशय संतप्त झालेले आहेत, कारण की अपघात हा विचित्र होता। नागरिक जमा होत असल्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलीस ही त्यांना नागरिकांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी पालिका अधिकारी आलेले आहेत। पालिका अधिकारी सर प्राथमिक माहिती काय आहे, नेमकं काय झालं काय सांगाल तुम्ही? प्राथमिक माहिती आता माझ्याकडे जी माहिती आली त्याप्रमाणे एक बस स्टेशनवरनं जी निघाली त्या बसने रिक्षा आणि बऱ्याच गाड्यांना उडवलेलं आहे। नंतर या आंबेडकर नगर ह्याच्यामध्ये घुसलेले, त्यामध्ये बरेच लोक जखमी झाले, काही लोकांनी झाले। तर आपण माहिती घेतो पूर्ण, तर बसची पूर्ण चौकशी चालू आहे आता, त्यानंतर पूर्ण माहिती आपण किती मृत्यू झालेले आहे नाही अजून ती माहिती माझ्याकडे पूर्ण नाही आहे। पूर्ण आपण आल्यानंतर तुम्हाला देतो नक्कीच। हे होते कुर्ला पालिका एलचे सहाय्यक आयुक्त धनंजय हिरलेकर। त्यांनी आपल्याला एक अंदाजी प्राथमिक थोडीफार माहिती दिलेली आहे अपघात कशा प्रकारे झालेला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता फायर ब्रिगेडची ही गाडी या ठिकाणी आलेली आहे। तर दुसरी हा जो जबरदस्त अपघात झाला ही गाडी मला वाटतं कुर्ला स्टेशन परिसराकडे जात असताना या बसनं थेट ही गाडी ठोकलेली आहे। पुढचा जो भाग आहे तो अतिशय दबला गेलेला आहे। या विचित्र अपघातामध्ये 3 नागरिक हे मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांना इस्पितळ जे पालिका हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 21 नागरिक हे जखमी झालेले आहेत आणि जवळचं जे नजदीक इथं पालिका हॉस्पिटल आहे बाबा हॉस्पिटल त्या ठिकाणी नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। तर ही मी थोडक्यात एक मिनिट हे बाबासाहेब आंबेडकर नगर हे जे आहे या नगरामध्ये थेट बस घुसलेली आहे। बसचा ब्रेक फेल झाला होता, म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे हा जो तांत्रिक अडचण निर्माण झाली होती आणि त्यामुळे बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा सगळा अपघात झाला याची प्राथमिक माहिती आहे। हा गाडीच्या सोसायटीच्या बाहेर हा जी टॅक्सी होती त्याला देखील या बसने अपघात केलेला आहे। तर या ठिकाणी याची जी काचा आहेत ते पूर्ण तुटलेले आहेत। तर दुसरीकडे आता हा जो अपघात झालेला आहे या गाडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करते। त्याच्यासाठी काही क्रेन आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होत आहे। ही फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी मेरा नाम शेख आसिम है। मैं यहाँ पे था, वो बस वाला 400 मीटर दूर से ठोकते हुए आ रहा था कि वो कह रहा था उसका ब्रेक फेल है, किसी ने किया, उसने ड्रंक किया है। एक्चुअली उसका ब्रेक फेल था तो वहाँ से ठोकते हुए आ रहा था और उसने 14-15 लोग को उड़ाया और डायरेक्ट यहाँ पे आके उन्होंने स्टॉप किया और फिर निकलने के बाद वो बस वाले को मारे
और फिर पुलिस वाले आ गए थे, उसको हटा के लेके गए। और जिसको पहले उन्होंने ठोका ना, जिसको पहले उसने ठोका था ना, उसको हम लोग फ़ौरन लेके चले गए थे हॉस्पिटल में। और जो बाकी की डेड बॉडीज़ थी ना, लास्ट में जिसको निकाले ना दादी का, 14-15 लोग थे, 14-15 लोग। मी गुणवंत दांगा, DRB न्यूज, मुंबई।